तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। Hello everyone, in today's lecture we see delta to star transformation. This diagram is a delta delta network, and next diagram is the star network. Star network. So this diagram we have to convert it into the star transformation using a basic formula, that is series and parallel formula we have to use. So see, the output of star delta टू स्टार ट्रान्सफॉर्मेशन, हे जे काय आहे हे आउटपुट आहे. ज्यावेळेस आपण डेल्टा टू स्टार कन्व्हर्जेशन करतो त्यावेळेस आपल्याला हे असं आउटपुट भेटतं. त्याच्यात बघा, आता हा जो सेंटरला आहे ना, हा सेंटरला आपला हा काय इक्विव्हॅलंट हा स्टार आहे, आणि हा जो आउटसाईडला ना हा काय इक्विव्हॅलंट आपला डेल्टा आहे. आपल्याला गिवन काय दिलं ते त्यांनी, हा डेल्टा दिलेला आपण कशात केलं, ते स्टारमध्ये कन्व्हर्जन केलं. मग आता ते कसं केलं, काय केलं हे आपल्याला बघायचं आहे. तर हे पेपरला एक्झामला हे कमीत कमी 6 मार्क्सला हा क्वेश्चन येतो याच्यात 2024 पॅटर्ननुसार. तर आता आपण बघू की हे सॉल्व कसं करायचं. तर त्यासाठी आपल्याला आता आपण ते कन्व्हर्जन बघितलं. आता आपल्याला फर्स्ट तिथं बघा, आपल्याला आता फर्स्ट स्टेप 1मध्ये आपल्याला काय राईट करायचं आहे मी तुम्हाला ते सांगतो. स्टेप 1मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे, मी तर लिहितो फाइंड रेजिस्टन्स ऑफ. आपल्याला जे काय डेल्टाचे रेजिस्टर आहे त्यांचे आपल्याला काय करायचं आहे, रेजिस्टन्स फाइंड करायचं आहे. आता जो मी मी याला नाव देतो, ही फर्स्ट डायग्राम आहे, ही माझी सेकंड डायग्राम आहे, आणि ही जी आहे ही थर्ड डायग्राम आहे. तर मला काय करायचं आहे, फर्स्ट R1 R2. आता मी सपोज इथं बघा, जर मी हे सिरीजमध्ये जर घेतले, हे सिरीजमध्ये घेतले तर यांची काय होईल, ॲडिशन होईल, आणि ॲडिशन झाल्यानंतर हे कशाला पॅरलर असणार आहे, याला पॅरलर असणार आहे, याला हे सिरीज असणार आहे. मग आता याचं इक्वेशन कसं येईल बघा, याचं इक्वेशन काय येईल, R12 इज पॅरलर टू काय येईल, R31 प्लस R23. म्हणजे हे इक्वेशन आपलं इथं तयार होतं आहे. मग याला आपण नाव काय देऊ, मी ह्याच इक्वेशनला इथं काय नाव देतो, R12 डॅश. मी हे इक्वेशनला काय नाव दिलं, R12 डॅश. बेसिकली आता सेम आपल्याला तेच करायचं आहे, पण इथं आता ज्यावेळेस आपण हा R12 घेतो, R12ला काय आहे, पॅरलल आहे. पॅरलल कशाला आहे, तो सिरीजला आहे. म्हणजे करंट कुठून पास होतं आहे, नोड 1 आणि नोड 2मधून. तर अशा प्रकारे हे आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं काय असणार आहे, हा पॉझिटिव्ह करंट असणार आहे, इथं असल्यावर हा निगेटिव्ह करंट. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जसं हे घेतलं ना, आता त्यानंतर नंतर जे उरलेले रेजिस्टर ते पण, तर हे काय घ्यायचं आहे मला, हे सिरीजमध्ये घ्यायचं आहे. हा सिरीजमध्ये घेतल्यानंतर हे दोघं सिरीज झाल्यानंतर हे काय होईल, इथं पॅरलल होईल. मग ते त्याचं इक्वेशन काय येईल, जो पॅरलल आहे ना कशाला आहे, R23 पॅरलल विथ कशाला आहे, तो R12 प्लस R31. मग याला नेम काय द्यायचं, R23 डॅश. झालं तुमचं नेम. त्यानंतर आता उरलेले रेजिस्टर आता आपल्याला ते पण घ्यायचे. आता मी हा आणि हा घेतो, काय घेतो मी, सिरीजमध्ये घेतो. मग याचा करंट कुठून फ्लो होईल बघा, इथून नोड 2 आणि नोड 2मधून. मी इथं काय येईल, इथं पॉझिटिव्ह आणि इथं निगेटिव्ह. त्याच्यानंतर आता आपल्याला काय घ्यायचं आहे, R31 घ्यायचं आहे. म्हणजे इथं करंट इकडून फ्लो होतो आहे. मग इथं काय येईल, पॉझिटिव्ह आणि इथे येईल निगेटिव्ह. मग आता R12 सिरीज घेतला, R12 आणि R23 सिरीज घेतला, त्याच्यानंतर हा काय होईल तुमच्याबरोबर, हा R31 बरोबर पॅरलल होईल. मग आता इक्वेशन काय येईल बघा, R31 पॅरलल विथ R12 प्लस R23. मग याला इक्वेशनला काय नाव देतो मी, R31 आणि डॅश. झालं. मग आता हे आपण हे इक्वेशन फाइंड केले, कशाचे, रेजिस्टन्स आपण फाइंड केला. मग आता आता आपण इथं काय केलं, R12 डॅश आपण हा इथं याला नाव दिलं. मग त्याचा फॉर्म्युला कसा राईट केला, R12 डॅश इक्वल टू R12. आता मी व्हाईट पे, आता हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला इकडे लक्ष द्यायचं आहे बघा. आता हा R12 डॅश मी हा इथं लिहिलं आहे. मग याचा फॉर्म्युला कसा राईट करायचा, R12 डॅश इक्वल टू R12 पॅरलल विथ R31 प्लस R23 अपॉन तिन्ही रेजिस्टन्सचा प्लस. मग काय येईल, R12 प्लस R31 प्लस R23. काही घ्या, सेमच येणार आहे. त्याच्यानंतर आता R23चं मी इक्वेशन राईट करतो, R23 डॅश इक्वल टू, आता तो कशाला पॅरल आहे बघा, R23 पॅरलल विथ R12
R12 प्लस R23 अपॉन काय येईल R12 प्लस R23 प्लस R31 हे झालं इक्वेशन. त्यानंतर आता R31 डॅशचं इक्वेशन राईट करू आपण, जे की काय इक्वेशन बघा, R31 पॅरलल विथ R12 प्लस R23 हे इक्वेशन आहे. मग आता खाली डिनॉमिनेटर सेमच असणार आहे, R12 प्लस R23 प्लस R31. आता हे झालं डेल्टा टू स्टार ट्रान्सफॉर्मेशनचा रेजिस्टन्स आपण इथं फाइंड केलेला आहे. मग आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, नेक्स्ट स्टेप आता ही मी राईट करतो मी तर फाइंड द रेजिस्टन्स ऑफ, इथं लिहितो मी फाइंड रेजिस्टन्स ऑफ स्टार इथं लिहितो रेजिस्टर. आपल्याला जे काही स्टारचे रेजिस्टर आहे त्यांचं काय करायचं आहे, आपल्याला रेजिस्टन्स फाइंड करायचा. आता तो कसा फाइंड करायचा आहे तो बघा, लक्ष द्या. आता खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे ही. मग आता सेम आपण जसं घेतलं तेच घेऊ आपण. आपल्याला काय करायचं आहे इथं तो बघा, आता करंट हा सिरीजमध्ये इथं फ्लो होतो आहे. आता सपोज मी इथं नोड 1ला जर इथं करंट फ्लो केला, इथं करंट जर मी इथं नोड 1 आणि नोड 2ला पास केला, तर माझं काय होतं, इथं मी इथं पॉझिटिव्ह आणि इथं निगेटिव्ह करंट पास करतो आहे. तर मी ना हे दोघं काय होतं इथं सिरीजमध्ये होतं आहे आणि हा काय होतो आहे, इथून काय करंट फ्लो होतं, इथून 0 करंट फ्लो होतो आहे. त्यामुळे R1 आणि R2 हे काय तुमच्यासाठी सिरीजमध्ये. मग याला आपण नाव काय देऊ, R12 डॅश इक्वल टू R1 प्लस R2 हे झालं माझ्याकडं एक इक्वेशन. त्याच्यानंतर आता बघा इथं जर मी हे सिरीजमध्ये जर घेतले, म्हणजे इथून काय होतं आहे, तुमचा करंट पास होतो आहे. इथून जर तुम्ही करंट पास केला, इथं पॉझिटिव्ह आणि इथं निगेटिव्ह, आणि इथं काय करंट होतं, हा इकडं हा 0 करंट पास होतो आहे. त्याच्यामुळे हे काय येणार आहे तुमचं, हे सिरीजमध्ये येणार आहे. मग काय येईल, R23 डॅश इक्वल टू R2 प्लस R3 हे झालं इक्वेशन. तर आपल्याला काय करायचं आहे, आता जे उरलेले नोड आहे त्यातून आपण करंट पास करू. सपोज मी इथून पॉझिटिव्ह करंट पास केला आणि इथून निगेटिव्ह करंट पास केला, तर ना हे दोन मला काय भेटतं आहे, इथं सिरीजमध्ये भेटतं आहे. तर मी काय करेल, इथं 0 करंट फ्लो होणार आहे, कारण इथून सिरीज होतो आहे तयार, इथं काय होतं आहे 0 करंट फ्लो होतो आहे. मग आपल्याला काय करायचं, काय येईल R31 डॅश इक्वल टू R1 प्लस R3. आता हे आपण काय केलं, इक्वेशन राईट करून घेतले. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे इक्वेशन आपण एका खाली एक राईट करून घेऊ. आता मी इक्वेशन तुम्हाला राईट करून दाखवतो. R12 डॅश इक्वल टू R1 प्लस इथं R2, त्याच्यानंतर इथं R23 डॅश इक्वल टू R2 प्लस R3, त्याच्यानंतर इथं R31 डॅश इक्वल टू R1 प्लस R3. आता बघा हे इक्वेशन मी ना हे 3 इक्वेशन इथं राईट केलेले. आता या इक्वेशनवरून आपल्याला R1, R2 आणि R3च्या व्हॅल्यू कशा डिटरमाइन करायच्या मी तुम्हाला ते सांगतो. आता फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, इथं R1 फाइंड, आपल्याला इथं काय फाइंड करायचं आहे R1. तर R1 कसा फाइंड करायचा आहे, तर त्यासाठी एक सिम्पल ट्रिक्स आहे, मी तुम्हाला ती ट्रिक सांगतो. तर बघा आपल्याला इथं R1चं इक्वेशन, आता हे R1ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. मग आता ती कशी फाइंड करायची, तर ती तुम्ही बघा, आता मी तुम्हाला सांगतो. R1 फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जिथं R1 आहे, आता इथं R1 आहे आणि इथं R1 आहे. सपोज ह्या स्टेपला इथं R1 आहे आणि इथं R1 आहे. मग हे तुम्हाला काय करायचं, यांची सम करायची. कोण आहे हा, मग R12 डॅश प्लस काय येईल R31 डॅश, आणि ज्याच्यात R1ची व्हॅल्यू नाही तो काय करायचा, मायनस करायचा. मग काय येईल R2. तर बघा आता हे मी इक्वेशन इथं राईट केलेलं आहे. मग R12 डॅश R31 डॅश R23 डॅश, मग याची व्हॅल्यू टाका. आता R12 डॅशची व्हॅल्यू काय आहे, R1 प्लस R2 प्लस, त्यानंतर R31 डॅशची व्हॅल्यू काय आहे, R1 प्लस R3, मायनस करायचं आहे आपल्याला R23ची हे काय आहे R2, त्याच्यानंतर मायनस होईल इथं R3. मग आता बघा R3 आणि हा R3 कॅन्सल होईल, हा R2 आणि हा R2 कॅन्सल होईल. आन्सर काय येईल आपल्याकडं 2R1. म्हणजेच आपल्याकडं R1ची व्हॅल्यू काय आली 2R1. मग आता हे काय करायचं आपल्याला इक्वेशनमध्ये पुट करायचं आहे. मग ते कसं करायचं, काय करायचं ते सगळं तुम्हाला सांगतो. तुम्ही आता व्यवस्थित माझ्याकडं, म्हणजे आपली व्हॅल्यू काय आली, हे आली याची बरं का, R12 डॅशची. मग आता आपण काय करू, मी हे इक्वेशन राईट केलं, हे रिअरेंज कसं करायचं ते पण तुम्हाला सांगतो. मग आता तुम्ही जर इथं कोणतं पण इक्वेशन घेतलं ना, तर मग तुम्ही इथं R2चं जर घेतलं ना, तर इक्वेशन काय येईल 2R2, आणि R3चं जर घेतलं ना, इथं काय येईल 2R3. सेम येणार आहे. जर एकदा सेम आलं तर पुढचं पण सेम येतं. त्यानंतर आता आपण
मग ते आता आता इथं आपण जे आर वनला जे व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी जे इक्वेशन आपण लिहिलं होतं ते कोणतं होतं बघा, R12 कोणतं होतं, R12 प्लस R31 मायनस R23. मग आता हे इक्वेशन आपण राईट केलं होतं. मग आता आपण काय करू, याच्यात आहे ना ज्या आपण डेल्टाच्या व्हॅल्यू काढल्या का ज्या रेजिस्टन्सच्या, त्या व्हॅल्यू आपण याच्यात पुट करू. मग याला मी नाव देतो इथं, थर्ड स्टेप इथं नाव देतो मी फाइंड रेजिस्टन्स किंवा फाइंड किंवा आर व्हॅल्यू ऑफ R1 R2 अँड R3. बरोबर, ह्या व्हॅल्यू आल्या का आपलं इक्वेशन इथं स्टॉप होतं आहे. मग आता त्यासाठी R1 आपल्याला फाइंड करायचं आहे. मग त्यासाठी मी काय केलं, हे इक्वेशन इथं राईट करून घेतलं. मग आता हे इक्वेशन इथं राईट केल्यानंतर मग आपल्याला काय करायचं, R12 आता आपण ऑलरेडी डेल्टाचं आपण ज्या व्हॅल्यू काढल्या होत्या त्या काय व्हॅल्यू होत्या बघा. मग R12ची व्हॅल्यू काय होती आपल्याकडं, मग R12 इज पॅरलर टू काय होतं, पॅरलल टू म्हणजेच इंटू, आता इथं सपोज असं समजा R12 पॅरलर विथ म्हणजेच इंटू R31 प्लस R23. मग याला काय करायचं आपण इथं डिनॉमिनेटरला काय असायचा, R1 प्लस R2 प्लस R3 असं असायचं. मग याला परत इथं काय असायचा, R31 इज पॅरलल टू परत R12 प्लस R23 हे, आणि त्याच्यानंतर खाली काय असायचा R1 प्लस R2 प्लस R3 आणि इथं मायनस यायचं, मायनस काय होईल R3 आता R23ची व्हॅल्यू काय, मग इथं R23 पॅरलल विथ R12 प्लस R31 अपॉन काय येईल R1 प्लस R2 प्लस R3. आता हे झालं, मी एक इक्वेशन फक्त तुम्हाला सॉल्व करतो, बाकीचे व्हॅल्यू कशा राईट करायच्या तुम्ही ते पण बघून घ्या. मग आता हे इक्वेशन आपण राईट केलं. मग आता याला काय करू, मी इथं मी पूर्ण आता सम करून घेतो, इथं R31 प्लस R23 प्लस R31 R12 प्लस R23 मायनस काय येईल R23 R12 प्लस R3. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, हे पूर्ण काय करायचं आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग आता बघा इथं जर आहे ना, मी जर हे वर कॅल्क्युलेशन जर केलं, मी पूर्ण जर याला मल्टिप्लाय करीत बसलो ना तर खूप कॉम्प्लेक्स आन्सर येईल. तर तुम्हाला फक्त एक ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे, जे की काय करायचं, आता इथं मी लिहितो R12 प्लस R31 मायनस R23 इक्वल टू, मग याचा आन्सर काय येईल आपल्याकडं, जे आपण ऑलरेडी आधी घेतलेलं आहे. मग ते काय येईल बघा, R12 प्लस 2R12 इंटू R31 अपॉन R1 प्लस R12 प्लस इथे इक्वेशन काय येईल R12 प्लस R23 प्लस R31, हे इक्वेशन येणार आहे. प्रत्येकाचं सेमच इक्वेशन येणार आहे. आता हे कशाचं आलं, R12चं आलं, हे R1चं इक्वेशन आलं, म्हणजेच हे काय आलं R1चं इक्वेशन आलं. आता हे R1चं आलं म्हटल्यावर इथं 2R1 इथं 2R1 आपण R1ची व्हॅल्यू काय काढली होती आपण 2R1 काढली होती. मग 2R1 इक्वल टू 2R12 इंटू R31 अपॉन R12 प्लस R23 प्लस R31. मग हे काय इथं कॅन्सल होईल एक. मग आन्सर काय आलं आपलं बघा, आता R12 इक्वल टू काय आला आन्सर R12 इंटू R31 अपॉन R12 प्लस R23 प्लस R31. आता हे झालं आन्सर कशाचं इथं R1चं आन्सर. मग आता तुम्हाला इथं सेम स्टेप वापरून परत तुम्हाला काय करायचं, इथं परत R2ची व्हॅल्यू फाइंड करायची, त्याच्यानंतर R3ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग ह्या व्हॅल्यूज आल्या का तुमचं काय येतं आन्सर येतं. मग आता मी इथं R2ची व्हॅल्यू तुम्हाला दाखवतो काय येईल, तुम्ही काढून बघा काय आन्सर आला R23 R12 अपॉन काय द R. आता जे R का मी घेतला इथं, कारण R12 प्लस R23 प्लस R31 इथं R31 याला मी काय म्हणू शकतो, R म्हणू शकतो, म्हणजे रेजिस्टर, म्हणून मी इथं काय राईट केला R. मग त्याच्यानंतर इथं R3ची व्हॅल्यू काय येईल R3ची व्हॅल्यू काय येईल आपल्याकडं R31 इंटू R23 अपॉन R. हे आलं आन्सर. मग आता खूप सिम्पल आन्सर आहे, ज्या तुम्हाला सगळ्यांना जमलं पाहिजे. तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो जे की खूप इम्पॉर्टंट ट्रिक्स आहे. मग ती ट्रिक्स कशी आहे तुम्हाला एक सांगतो. ज्यावेळेस तुम्ही R1ची व्हॅल्यू फाइंड करताय ना त्यावेळेस हे तुम्हाला काय करायचं आहे, हे
न्यूमरेटरला घ्यायचं आहे. मग न्यूमरेटरला कसं घ्यायचं, त्याला 2ने मल्टिप्लाय करायचं 2. मी इक्वेशन काय आता R12 प्लस R31 आपण आणि जे खाली तुम्ही हे घेताय ना, हे इथं सेम राईट करायचं. काय येईल R1 प्लस इथं काय येईल R12 प्लस R23 प्लस R31 हे इक्वेशन राईट करायचं आहे. तुम्हाला 2 1 1 असं राहिलं आहे. R23 प्लस R31 इथं R12 R23 R31 हे असं राहिलेलं आहे. इथं तुम्ही करून घ्या व्यवस्थित. मी तर ते माझ्याकडून सिली मिस्टेक झाली, मला क्लिअर करून देते. इथं काय R12 प्लस R23 प्लस R31 आता हे मी इक्वेशन राईट केले. मग आपण हे सगळे इक्वेशन लिहिल्यानंतर आपल्याला फायनली काय भेटतोय, इथं स्टार भेटतोय. मी तुम्हाला तो स्टार दाखवतो. आता हा स्टार भेटतोय बघा. आता R1ची आपण व्हॅल्यू फाइंड केली. आता R1ची आपण व्हॅल्यू फाइंड केली, R1ची व्हॅल्यू फाइंड केली, R3ची व्हॅल्यू फाइंड केली, R2ची व्हॅल्यू फाइंड केली. फर्स्ट आपल्याला काय करायचं R1. आता इथं मी स्टेपमध्ये तुम्हाला लिहून दाखवतो. स्टेप 1मध्ये काय केलं आपण, इथं काय केलं डेल्टाचे रेजिस्टन्स फाइंड केला. स्टेप 2मध्ये काय केलं, स्टारचे रेजिस्टन्स फाइंड केला. आणि स्टेप 3मध्ये आपण काय केलं, R1 R2 आणि R3 यांच्या व्हॅल्यू काय काढल्या. मग हे तुम्हाला फक्त 3 स्टेपमध्ये आन्सर आहे. याच्यात पेपरला किती मार्क भेटणार तुम्हाला, 6 मार्क भेटणार. आपण काय केलं R12 डॅश R23 डॅश R31 डॅश याचे काय केले, रेजिस्टन्स फाइंड केले. त्याच्यानंतर हे स्टार आहे त्याचे आपण काय केले, रेजिस्टन्स फाइंड केला. मग तुम्हाला इथं मी दाखवला इथं R1 डॅशचं कसं काढायचं इक्वेशन, कसं काय नाही. मग त्यानंतर इथं आपल्याला ही मेन स्टेप होते आपली, जे की खूप इम्पॉर्टंट स्टेप ही. ह्याच्यात तुम्हाला काय करायचं, इक्वेशन व्यवस्थित पुट करून आन्सर काढायचं आहे. ते पण मी तुम्हाला ट्रिक सांगितली. आता सपोज मी तर जर आता R23 घ्यायचं आहे, सपोज मला इथं R2चं इक्वेशन काढायचं आहे, तर मी R2चं इक्वेशन कसं काढणार आहे. आता बघा मी तुम्हाला मागच्या वेळेस R2चं इक्वेशन काढणार आहे, तर R2 याच्यात कुठं आहे, R2 इथं पण आहे आणि इथं पण आहे. म्हणजेच काय येईल माझं इक्वेशन, काय येईल R12 इथं 2 मल्टिप्लाय करायचं, R23 अपॉन काय येईल R12 प्लस R23 इंटू R31. आणि ज्यावेळेस तुम्ही या R2ची व्हॅल्यू फाइंड करतात ना, त्यावेळेस ती काय होती, डबल R2 होती. मग हा 2R2 लिहिली तर 2 कॅन्सल होतो. मग तुमचं इक्वेशन काय येतं, R2 इक्वल टू R12 इंटू R23 अपॉन R12 प्लस R23 इंटू R31. सॉरी इथं प्लस. हे सोपं आहे, खूप इझी. मी तुम्हाला अशा पद्धतीने तर सॉल्व करून दाखवलं. तर हे जर कन्वर्जन किंवा हे जर न्यूमेरिकल किंवा आपण हे इक्वेशन म्हणू शकतो याला, जर हे तुम्हाला आवडलं असेल किंवा याचे स्टेप आवडल्या असतील, तर तुम्हाला हे मी तुमच्या मित्रांपर्यंत लवकरात लवकर हे शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अनऑफिशियल कॉलेजच्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्यांना पण BEE विषयामध्ये अडचण आहे त्यांना हा समजू शकतो. खूप इम्पॉर्टंट इक्वेशन आहे, पेपरला विचारलं जातं, खूप इम्पॉर्टंट आहे. 6 मार्क्सला विचारलं जातं आणि त्याला जोडून डेफिनेशन पण विचारले जातात. ते कोणतं आहे ते आपण बघणारच आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर हा शेअर करा.